नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव. एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड, मिरज. हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. मोदी इतर वेळी ठीक असतात, मात्र निवडणुका आल्या की त्यांच्या अंगात येतं शरद पवारांचा टोला. सांगली लोकसभा निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना खानापुरातून मिळणार 2 आजी-माजी आमदारांचे बळ. निवडणुकीत मदन पाटलांना पराभूत करण्यासाठी संभाजी पवारांना छुपा पाठिंबा देणाऱ्या विशाल पाटलांचा पवार पेरा फेडणार का? एसबीएनचा स्पेशल रिपोर्ट. सांगली खानापूर तालुक्यातील नागनाथ नगरीत लाखो भाविकांच्या उपस्थितीत बगाड पळवण्याचा सोहळा उत्साहात संपन्न. सेटलमेंट बहादूर राजू शेट्टी यांनी राजकारणासाठी आंदोलन करून ऊस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांचा गळा घोटला. दिलीप पाटील यांचे शिरोळ येथे वक्तव्य. धनंजय मुंडे यांनी मान्य केलं की मी वाघीणच आणि वाघिणीची शिकार गुलेरडे करता येत नाही. पंकजा मुंडे यांचे बीड येथे वक्तव्य. आणि म्हणून वाघीण म्हणतात, त्या यात्रेमध्ये लोक वाघीण म्हणाले. काल तर मी कुठे गेले? चंद्रपूरला सभा घेतली. चंद्रपूरला चांदा ते बांधा म्हणतो की नाही आपण, म्हणजे सगळ्यात शेवटा राज्यातला टॉप, तिथे मी सभा घ्यायला गेले. तिकडे आमचे वनमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार म्हणाले, बीड जिल्ह्याच्या वाघिणीचं ताडोबाच्या जंगलाच्या या सभेमध्ये स्वागत आहे, कारण तिथे वाघच वाघ आहेत. मी मला आता वनमंत्र्यांनी सर्टिफिकेट दिले म्हणजे आता तर वाघीण म्हणावंच लागेल. मला आरशात बघायला माणसासारखी दिसाली का वाघ असं? कल्याण लोकलमध्ये धक्का लागल्याच्या वादातून पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण. 4 गुन्हा दाखल. पराभव समोर दिसू लागल्यानं शेट्टी यांच्या पायाखालची वाळू आणि जीभही घसरले. काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्यावर दगड मारायचा नसतो. चंद्रकांत पाटील. आता शेवटी राजू शेट्टी गेले 3-4 दिवस खूप फुरफुरत आहे. मी त्यावर असं म्हटलं की जेव्हा पायाखालची वाळू घसरते तेव्हा माणसाची जीभ घसरायला लागते. त्याने आरोप केलेले आहेत की 2 नंबरची खाती माझ्याकडे आहेत आणि 2 नंबरच्या खाती असणारे मंत्री आहेत. मी ह्यांचं सगळं काढतो, बिंदू चौकात या. राजू शेट्टी खासदार होऊन सुद्धा त्यांना हे माहिती नाहीये की कंप्लेंट बिंदू चौकामध्ये दाखल करायची नसते. त्यांना माहिती नसेल खासदार असून तर मी माझा एक माणूस जोडतो, माझ्या विरुद्धची कंप्लेंट आहे, माझ्या विरुद्धचे पुरावे आहेत, ते दाखल करण्याची एक लोकशाहीमध्ये घटनेप्रमाणे रचना आहे. हे काय बिंदू चौक म्हणजे काय आखाडा आहे काय? त्यामुळे हिम्मत असेल तर कंप्लेंट करा, हिम्मत असेल तर पुरावे सादर करा. तुम्ही म्हणता की 5-10 हजार उसने मागणारा चंद्रकांत पाटील जो येईल त्याला कसं द्यायला लागला? हो, द्यायला लागला कारण त्याची दानत आहे. तुमचा सहकारी सदाभाऊ खोत मंत्री झाला तर तुमच्या पोटात दुखलं, ही आमची दानत नाहीये. माझ्या आई वडिलांनी गिरणी कामगार असून शिकवलं की गांगावरचा शर्ट मी कडे माझ्या एखाद्या बहिणीची फी भर, हे माझ्या आई वडिलांनी मला शिकवलं. त्यामुळे हो, मी देतो, तुम्ही नाही देत. 10 वर्ष तुम्ही खासदार असल्यानंतर सुद्धा तुम्हाला डबे फिरावे लागतात निवडणुकीसाठी. कुठे गेले पैसे? खासदाराला दर महिन्याला 4 लाख रुपये मिळतात, सगळे पगार आणि सगळ्या प्रकारचे भत्ते मिळून. आणि उमेदवारांसाठी असाही प्रचार. सांगलीत सोशल मीडियावर धनगरी ओव्या आणि भाजीपाला विक्रीतून उमेदवारांच्या प्रचाराचा फंडा. सांगली जिल्ह्याचा बुलंद आवाज, धनगरांचा ढाणी आवाज, एक छंद
गोपीचंद दिला येतन का मोडलं मनका दिला येतन का मोडलं मनका गोपीचंदानं जाळन दूर संकट काढलाय माझ्या वाघाने जाळन दूर संकट काढलाय माझ्या वाघाने दिला येतन का मोडलं मनका गोपीचंदाने जाळन दूर संकट काढलाय माझ्या साहेबाने माझ्या मनात आलय माझ्या देनात गोपीचंद या साहेब गोपीचंद या साहेब एवढा धनगर समाजाचा मेरा पहला 4G नेटवर्क था एयरटेल यार, फिर मैंने छोड़ दिया। मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया, फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग, ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है। इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है। वापस एयरटेल। एक्चुअली ना बिल्कुल सही किया, सब कुछ ट्राई करना चाहिए, वरना सही गलत का पता कैसे चलेगा। या मैन। हाँ मैं ही बोल रही हूँ, सब कुछ ट्राई करो फिर सही चलो।